नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे ठीक असाल। तर आम्ही गावी आलेलो आहोत। तर मग आज गावामध्ये शेतामध्ये मस्त असं मक्याच्या शेतात बसून आज आपण गावरान चिकन बनवणार आहोत। तर इथे गावरान कोंबड्याची भाजी खूप छान अशी बनवणार आहोत मस्त शेतामध्ये बसून, आणि ती भाजी खायला मजाच वेगळी येते, खूप छान वाटतं। तर चला तर मग मी तुमच्यासोबत आज ती चिकनची रेसिपी शेअर करणार आहे, एकदम शेतामध्ये, जसं शेतामध्ये पार्टी वगैरे करतात तर तशाच पद्धतीने। तर इथे आपण चिकनला हळद मीठ लावून घेतलेलं आहे। प्रॉपर आपण चूल मांडून आज ही रेसिपी इथे करणार आहोत। तर इथे आपण नॉर्मल विटांची चूल बनवलेली आहे। त्यानंतर आता इथे आपण चिकन पहिल्यांदा बॉईल करून घेणार आहोत। तर त्यासाठी मी तेलामध्ये एक कांदा परतायला टाकलेला आहे, जेणेकरून जे चिकनचं सूप आहे खूप छान लागेल। त्यानंतर वरून थोडीशी कोथिंबीर ॲड करायची आपल्याला, आणि मग याच्यामध्ये जे आपण हळद आणि मीठ लावून ठेवलेलं चिकन होतं ते आपल्याला याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्ही ताटामध्ये पाणी गरम करून तेच गरम पाणी पातेल्यामध्ये ओतू शकता, जेणेकरून चिकन जे आहे लवकर शिजलं जाईल आणि छान असं सूप रेडी होईल। तर इथे ताटात पाणी भरून ठेवलेलं आहे। तर बघू शकता खूप छान असं आपलं जे सूप आहे बनलेलं आहे, किंवा चिकन शिजत आहे प्रॉपर असं। आणि चुलीवर चिकन बनवण्याची मजाच वेगळी आहे। सिटीत आपल्याला असं चिकन मिळत नाही आणि आपण असं चुलीवर बनवूही शकत नाही, त्यामुळे आपल्याला हॉटेलला वगैरे जाऊन तसं चुलीवरचं चिकन खावं लागतं। त्यानंतर आज आपण सगळे मसाले छान असे बनवणार आहोत एकदम गावरान पद्धतीने। तर इथे 2 कांदे जे आहेत मी चुलीत भाजून घेतलेले आहेत, बघू शकता। तर त्यानंतर जो मसाला आहे तो आपण मिक्सरला न बारीक करता प्रॉपर उकळीमध्ये गावच्या स्टाईलमध्येच मसाला बनवणार आहोत। तर इथे काळा मसाला घेतलेला आहे। त्यानंतर जो कांदा भाजलेला होता तो बारीक केला आहे। इथे मी बाजरी जी असते आपली बाजरी, तर ती भाजून तिला बारीक वाटून घेतलेला आहे, आणि खोबरं वाटून घेतलेलं आहे, आणि त्यानंतर इथे थोडीशी कोथिंबीर। बाकी आपण कुठलेच मसाले यूज केलेले नाही आहेत, आणि नॉर्मल तुम्ही चिकन मसाला कुठला पण यूज करू शकता। आता याच पातेल्यात, ज्या पातेल्यात आपण चिकन शिजवलं होतं त्याच पातेल्यातलं चिकन काढून घेतलेलं आहे, आणि जे सगळे मसाले आपण रेडी केले होते ते आपण आता ह्या पातेल्यात परतून घेणार आहोत। तर मसाला छान परतून घ्यायचा, जेणेकरून आपल्या भाजीला छान अशी तरी येते। आणि इथे मी तरीसाठी कुठली पावडर यूज केली नाही आहे, म्हणजे रेड चिली पावडर वगैरे, नॉर्मल काळा मसाला यूज केलेला आहे। पूर्ण काळ्या मसाल्यातलंच आपलं चिकन असणार आहे। तर बघू शकता मसाला चांगला फ्राय झाल्यानंतर आपण जे बॉईल केलेलं चिकन आहे ते पातेल्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत। तर अशा पद्धतीचं खूप सिंपल रेसिपी आहे। बाकी आपण सिटीमध्ये कितीतरी मसाले वगैरे घालून चिकनची ग्रेव्ही घट्ट करतो, पण त्यापेक्षा भारी हे चुलीवरचं जे चिकन असतं ते खरंच खूप छान लागतं। ते एकदम पातळ आमटी असते तरी पण चवीला ते एक नंबर लागतं। तर बघू शकता एकदम प्रॉपर चुलीवर आज आपण चिकनची भाजी बनवलेली आहे। इथे आपण मिक्सरचा यूज केला नाही, सगळे मसाले प्रॉपर उकळीत कुटून घेतलेले आहेत, त्यामुळे त्या भाजीला खरंच खूप छान चव येते। आणि दुसरी गोष्ट आपण ती शेतात बसून बनवलेली आहे, आणि ते शेतात बसून खायला मज्जाही खूप छान येते। तर बघू शकता इथे आपलं चिकन रेडी झालेलं आहे। तर खूप छान अशी एकदम पातळ ग्रेव्ही झालेली आहे, की जेणेकरून तुम्ही भाकरीसोबत कुस्करून खाऊ शकता। तर तुम्हाला चिकनची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा गाईज। आपलं चिकन रेडी झालेलं आहे। थँक्यू गाईज।